तो क्षण अजूनही डोळ्यासमोरून जात नाहीये. टायगर केव्हजवळ उभा असताना अचानक समोर हालचाल जाणवली. श्वास थांबल्यासारखा झाला आणि मनात एकच विचार, वाघ. तर चला सुरुवातीपासून सांगतो. दरवेळेस क्विक कॉल क्विक मेसेज करत मी आज ठरवलं क्विक ब्रेक घेऊन घेऊ. आणि काय म्हणता शेठ, पोचलो थेट महाबळेश्वरला 2 दिवसाच्या ट्रिपसाठी. तसा प्रवास मोजून 2 ते 3 तासाचा होता, पण प्रत्येक वळणासोबत शहर दूर जात होतं आणि निसर्ग जवळ येत होता. इथली जी हवा होती ना, ती फक्त थंड नव्हती, ती डायरेक्ट मनाला ना टच करत होती. पुण्यातून लेट निघल्यामुळे आमच्याकडे पुरेसा वेळ नव्हता की सगळे स्पॉट कव्हर करायला. त्यामुळे मी ॲटलिस्ट विचार केला आपण सनसेट तरी बघू. आणि त्यासाठी मी पोचून गेलो टेबल लँड पॉईंटला, जे की होतं पाचगणीला. आणि भाई इथं उभं राहून इतकं भारी वाटत होतं ना, जणू माझ्या टेन्शनने लॉग आउट केलं आहे आणि मी लॉग इन. असे चांगले डोक्यात विचार असताना माझ्या डोळ्यासमोर ये टायगर केव्हचं होर्डिंग येतं आणि मग मी विचार करतो इथं पुढे जायचं. पण ते डिसिजन मला खूप महाग पडलं. कधीपासून चालतोय पण मुद्दा काही सापडत नाहीये. जंगलात आम्ही खूप आतमध्ये होतो, अंधार खूप झाला होता आणि आम्हाला टायगर केव्हज हे लोकेशन सापडतच नव्हतं. आणि फायनली थोड्या वेळानंतर केव दिसतीये. आणि थोड्याच वेळात आम्ही टायगर केव्हजमध्ये एंट्री मारतो. आणि जे मी पाहिलं ते बघून माझी जाम फाटली बाई. पुढच्या सेकंदाला मी थांबलो, कारण तो वाघ डमी होता. इतका रिअल वाटत होता की अक्षरशः माझा जीव मोठीत आला होता भाई. आणि हाच होता माझा महाबळेश्वर ट्रिपचा डे 1. लवकरच भेटू डे 2 मध्ये. बाय मित्रांनो.